If F denotes force and T time, then in the equation F is equal to A T raised to minus 1 plus B T square. Dimensions of A and B respectively are. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी आता करेक्ट ऑप्शन कुठलं आहे ते आता आपण चेक करू. गिवन इक्वेशन इज F इज इक्वल टू A T raised to minus 1 प्लस B T स्क्वेअर. या इक्वेशनमध्ये आता 2 टर्म्स आहेत. ही फर्स्ट टर्म अँड ही सेकंड टर्म. या दोन्ही टर्म्स एकमेकांमध्ये ॲड झालेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की ज्या सिमिलर टर्म्स आहेत त्याच एकमेकांमध्ये ॲड होऊ शकतात आणि त्यांचं जे आन्सर येईल हे पण तीच क्वांटिटी असेल. सो इथे फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे. सो ही फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ह्या दोघांचे ॲडिशन करून आपल्याला काय मिळालं आहे तर फोर्स मिळाला आहे. सो ही पण टर्म फोर्सच असणार आहे आणि ही पण टर्म फोर्सच असणार आहे. Therefore, the dimensions of first term, that is A T raised to minus 1, is equal to the dimensions of force. Similarly, dimensions of second term, that is B T square, is equal to the dimensions of force. फर्स्ट टर्ममध्ये आपल्याला एचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. सो एला सेपरेट करून घेऊ. ए इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय टी रेस टू minus 1. Dimensions of force m raised to 1 L1 t raised to minus 2, and here t raised to minus 1, that is time raised to minus 1. Time raised to minus 1 आहे, हा वरती जाऊन प्लस होईल. सो m raised to 1 L raised to 1 t raised to minus 2 आणि हा t वरती जाऊन t raised to plus 1. सो रिमूव्ह. सो डायमेन्शन्स ऑफ ए आपल्याला मिळतात आहे इज इक्वल टू m रेस टू 1 L रेस टू 1 t रेस टू मायनस 1. इथे बीचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करायचे. सो बीला सेपरेट करून घ्या. बी इज इक्वल टू हिअर डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय टीचा स्क्वेअर इकडे येऊन डिवाइड होईल. सो डायमेन्शन्स ऑफ एफ m रेस टू 1 L रेस टू 1 t रेस टू मायनस 2 आणि डायमेन्शन्स ऑफ टी रेस टू 2. सो हा टी रेस टू 2 वरती जाऊन मायनस होईल. सो डायमेन्शन्स येतील m रेस टू 1 L रेस टू 1 टी रेस टू मायनस 2, हा वरती जाऊन टी रेस टू मायनस 2. सो डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट m रेस टू 1 L रेस टू 1 टी रेस टू मायनस 4. आता चेक करा की चारही ऑप्शन्सपैकी कुठल्या ऑप्शन्समध्ये डायमेन्शन्स ऑफ ए अँड डायमेन्शन्स ऑफ बी हे मॅच होतात ते. सो ऑप्शन डी मॅच होतो आहे. ऑप्शन डीमध्ये फर्स्ट ब्रॅकेट आहे m रेस टू 1 L रेस टू 1 अँड टी रेस टू मायनस 1 जे की आपले एचे डायमेन्शन्स आलेत. अँड सेकंड ब्रॅकेट आहे m रेस टू 1 L रेस टू 1 टी रेस टू मायनस 4 जे की आपले बीचे डायमेन्शन्स आलेत. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. If force F, velocity v and time t are taken as fundamental units, then the dimensions of mass are. हा प्रश्न नीट 2014ला विचारला गेलेला आहे. जनरली आपण फंडामेंटल युनिट्स म्हणून मास, लेंथ आणि टाईम यांना कन्सिडर करतो. पण ह्या प्रश्नामध्ये फोर्स, वेलॉसिटी अँड टाईम यांना फंडामेंटल युनिट्स म्हणून कन्सिडर करायचे आहे आणि या तिघांच्या फॉर्ममध्ये आपल्याला मासचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी आता करेक्ट ऑप्शन कुठलं आहे ते आपण चेक करूया. हा प्रश्न आपण 2 मेथड्सनी सॉल्व करू शकतो. यातली जी फर्स्ट मेथड आहे ती डायमेन्शनल ॲनालायसिसचं ॲप्लिकेशन आहे. बट ती फर्स्ट मेथड खूप लेंदी आहे, त्याच्यामुळे आपण ती मेथड यूज करणार नाही आहे. सेकंड मेथड जी आहे ती शॉर्टकट मेथड आहे. सो आपण त्या मेथडचा यूज करणार आहोत. ह्या मेथडमध्ये आपण असा फॉर्म्युला शोधणार आहोत ज्यामध्ये फोर्स, वेलॉसिटी, टाईम अँड मास ह्या 4ही फिजिकल क्वांटिटीज येतील. सो असा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो फॉर्म्युला आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आपल्याला माहिती आहे ॲक्सिलरेशनला आपण वेलॉसिटी अपॉन टाईम असंही लिहू शकतो.
सो ॲक्सिलरेशन आपण लिहिणार आहे वेलॉसिटी अपॉन टाईम. आता इथे आपल्याला मासचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. सो मासला आधी आपण सेपरेट करून घेऊया. सो मास इज इक्वल टू फोर्स इंटू टाईम डिवायडेड बाय वेलॉसिटी. So the dimensions of mass is equal to in bracket f raised to 1 t raised to 1 and v raised to 1 आहे हा वरती जाऊन -1 होईल. सो v raised to -1. डायमेन्शन्स ऑफ मास आता मिळालेले आहेत. चारही ऑप्शनपैकी कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे ते आता चेक करूया. सो ऑप्शन्स बघा. ऑप्शन्समध्ये सिक्वेन्शियली आधी फोर्स, वेलॉसिटी अँड देन टाईम असं दिलेलं आहे आणि आपल्या मासच्या डायमेन्शन्समध्ये फोर्स, टाईम आणि वेलॉसिटी असा सिक्वेन्स आहे. सो ऑप्शनमध्ये जसा सिक्वेन्स दिला आहे त्या सिक्वेन्सनुसार आपण एमचे डायमेन्शन्स रिअरेंज करून घेऊया. सो डायमेन्शन्स ऑफ एम इज इक्वल टू एफ रेस टू 1 व्ही रेस टू -1 अँड टी रेस टू 1. सो ऑप्शन्समध्ये बघताल तर एफ व्ही टी रेस टू -1 ए ऑप्शन, एफ रेस टू काही दिलेलं नाही आहे, व्ही रेस टू पण काहीच दिलेलं नाही आहे. काही दिलेलं नसेल तर त्याचा अर्थ असतो की तिथे 1 दिलेला आहे. सो आपल्या ऑप्शनमध्ये एफ रेस टू 1, व्ही रेस टू -1 अँड टी रेस टू 1 हे एमचे डायमेन्शन्स आलेले आहेत. तर कुठला ऑप्शन्स मॅच होतं आहे? सो डी ऑप्शन मॅच होतं आहे. इथे एफ रेस टू काही नाही म्हणजे 1. सो आपल्याला एफ रेस टू 1, देन व्ही रेस टू -1, व्ही रेस टू -1 अँड टी रेस टू 1. इथे डी ऑप्शनमध्ये टी रेस टू काही नाही म्हणजे 1. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी. द डायमेन्शन्स ऑफ परमिटिव्हिटी इप्सिलॉन 0 आर. या क्वेश्चनमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक परमिटिव्हिटी ज्याचा सिम्बॉल आहे एप्सिलॉन 0 त्याचे आपल्याला डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ज्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड करायचे आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचा आधी आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. परमिटिव्हिटीचा सेपरेट असा फॉर्म्युला नाही आहे, पण परमिटिव्हिटी प्रेझेंट असलेला एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा. सो तो फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्यामध्ये एफ हा फोर्स रिप्रेझेंट करतो, Q1 Q2 हे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत अँड आर हा डिस्टन्स आहे. क्वेश्चनमध्ये इप्सिलॉन 0चे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. सो इप्सिलॉन 0ला सेपरेट करून घ्या. सो इप्सिलॉन 0 लेफ्ट हँड साईडला इकडे वरती शिफ्ट होईल. सो इप्सिलॉन 0 इज इक्वल टू 1/4 पाय. फोर्स इकडे शिफ्ट होईल Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. इथे 4 पाय हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला डायमेन्शन्स नाही आहेत. सो इप्सिलॉन 0चे डायमेन्शन्स येतील इप्सिलॉन 0 इज इक्वल टू 1 अपॉन डायमेन्शन्स ऑफ एफ, डायमेन्शन्स ऑफ Q1, डायमेन्शन्स ऑफ Q2 डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ आर ब्रॅकेट स्क्वेअर. So the dimensions of epsilon 0 is equal to 1 upon dimensions of force आपल्याला माहिती आहेत m raised to 1, l raised to 1, t raised to -2. इथे वरती Q1 Q2 हे इलेक्ट्रिक चार्जेस आहेत. सो आपल्याला चार्जचा बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. चार्जचा फॉर्म्युला असतो Q इज इक्वल टू IT. सो चार्जचे डायमेन्शन्स असतात डायमेन्शन्स ऑफ Q इज इक्वल टू I raised to 1, t raised to 1. सो इथे Q1चे डायमेन्शन्स येतील I raised to 1, t raised to 1. सिमिलरली Q2चे पण डायमेन्शन्स येतील I raised to 1 and t raised to 1 डिवायडेड बाय खाली डिस्टन्स आहे सो त्याचे डायमेन्शन्स येतील L raised to 1 त्याचा स्क्वेअर आहे.
डायमेन्शन्स ऑफ इप्सिलॉन 0 इज इक्वल टू, वरती इथे आय रेस टू 1, इकडे पण आय रेस टू 1 आहे. सो 1 + 1 2 होईल. सो वरती येईल आय रेस टू 2. सिमिलरली टी रेस टू 2 डिवायडेड बाय एम रेस टू 1. इकडे एल रेस टू 1 आहे, इथे एलचा स्क्वेअर आहे. सो हा 1 प्लस हा 2, सो एल रेस टू 3 येईल अँड टी रेस टू -2. खालचा ब्रॅकेट जेव्हा वरती शिफ्ट होईल तेव्हा ह्या सगळ्यांचे साईन चेंज होतील. सो ब्रॅकेटमध्ये येईल, इथे खाली एम रेस टू 1 आहे, वरती जाऊन तो एम रेस टू -1 होईल. इथे खाली एल रेस टू +3 आहे, वरती जाऊन एल रेस टू -3 होईल. इथे टी रेस टू -2 आहे, तो वरती जाऊन +2 होईल. आणि इथे ऑलरेडी टी रेस टू 2 आहे, सो हा 2 अँड हा 2 वरती जाऊन +4 होईल. सो टी रेस टू 4 अँड हा आय रेस टू 2. ऑप्शन्स चेक करा. ऑप्शन्समध्ये सिक्वेन्स कसा आहे, आधी मास, मग लेंथ, देन करंट आणि टाईम. आपल्या सिक्वेन्समध्ये कसं आहे, आधी मास, लेंथ, टाईम अँड देन करंट आहे. इथे आपण करंटसाठी आय यूज केला आहे, तर ऑप्शन्समध्ये त्यांनी करंटसाठी ए यूज केलं आहे. तर आपण जसं ऑप्शनमध्ये यूज केलं आहे तसं सिक्वेन्शियली यूज करून इप्सिलॉन 0चे डायमेन्शन्स लिहू. सो इप्सिलॉन 0 इज इक्वल टू एम रेस टू -1 एल रेस टू -3. त्यांच्या इथे ऑप्शनमध्ये आधी करंट आहे, सो इथे आय रेस टू 2 आहे, त्यांनी इथे ए यूज केला आहे, सो आपण पण ए यूज करू. सो ए रेस टू 2 अँड देन टी रेस टू 4. इप्सिलॉन 0चे डायमेन्शन्स आता आपल्याला मिळालेले आहेत. सो ऑप्शन्स चेक करा की कुठलं ऑप्शन मॅच होतं आहे. सो एम रेस टू -1, एम रेस टू -1, एल रेस टू -3, एल रेस टू -3, ए रेस टू 2 अँड टी रेस टू 4. सो ऑप्शन ए मॅच होतं आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. डायमेन्शन्स ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट डिवायडेड बाय अँग्युलर मोमेंटम आर. या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटम यांचे डायमेन्शन्स फाइंड करायचे आहेत. हा क्वेश्चन आपण 2 मेथडनी सॉल्व करू शकतो. फर्स्ट मेथडमध्ये आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन्स फाइंड करावे लागतील. त्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटमचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. फॉर्म्युलाचा यूज करून आपण मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटमचे डायमेन्शन्स फाइंड करू शकतो. त्यानंतर त्यांचा आपल्याला रेशो घ्यावा लागेल आणि मग आपल्याला डायमेन्शन्स मिळतील. पण फर्स्ट मेथड थोडीशी लेंदी मेथड आहे, त्यामुळे आपण इथे सेकंड मेथडचा यूज करूया. सेकंड मेथडमध्ये मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटम यांचा हा जो रेशो आहे त्याला गायरोमॅग्नेटिक रेशो असं म्हणतात. आपल्याकडे ह्या गायरोमॅग्नेटिक रेशोचा एक फॉर्म्युला आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू क्यू अपॉन ट्वाईस ऑफ एम. एम हा मॅग्नेटिक मुवमेंटचा सिम्बॉल आहे अँड एल हा अँग्युलर मोमेंटमचा सिम्बॉल आहे. या फॉर्म्युलामध्ये क्यू हा इलेक्ट्रिक चार्ज आहे अँड एम हा मास आहे. फॉर द रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटम यांचे जे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अपॉन डायमेन्शन्स ऑफ एम. इथे 2 हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला डायमेन्शन्स नाही आहेत. सो हिअर डायमेन्शन्स ऑफ क्यूच्या डायमेन्शन्स आपल्याला माहिती आहेत. सो इलेक्ट्रिक चार्ज क्यूचे डायमेन्शन्स आहेत आय रेस टू 1 टी रेस टू 1 अँड मासचे डायमेन्शन्स आहेत एम रेस टू 1. इथे हा एम खाली +1 आहे, तो वरती जाऊन -1 होईल. सो इन ब्रॅकेट एम रेस टू -1 टी रेस टू 1 अँड आय रेस टू 1. आता आपल्याला डायमेन्शन्स ऑफ द रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटम हे मिळालेले आहेत. आपण आता ऑप्शन्स चेक करूया. ऑप्शन्समध्ये
सिक्वेन्स MLTA असा दिलेला आहे. क्यूचे डायमेन्शन्स घेताना आपण करंटसाठी I हा कन्सिडर केला आहे, पण त्यांनी ऑप्शन्समध्ये करंट घेताना करंट हा एने डिनोट केला आहे. जसं ऑप्शन्समध्ये दिलं आहे त्या फॉर्ममध्ये आपण आता आपले डायमेन्शन्स लिहू. सो द डायमेन्शन्स ऑफ रेशो ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट अँड अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू m⁻⁻1. इथे ऑप्शनमध्ये एल आहे, पण आपल्या डायमेन्शन्समध्ये एल कुठेही आलेला नाही आहे. सो एलची पॉवर ही 0 येईल. सो l⁻0 देन t⁻1 अँड इथे करंटला आपण आयने डिनोट केलं आहे, तर त्यांनी एने डिनोट केलं आहे. सो आपण पण घेताना a⁻1 असं डिनोट करू. सो आता आपल्याला डायमेन्शन्स मिळालेले आहेत. सो ऑप्शन्समध्ये चेक करा. सो आता आपण ऑप्शन्स चेक करूया. सो ए ऑप्शन इथे मॅच होतो आहे. m⁻⁻1 m⁻⁻1 l⁻0 l⁻0 देन t⁻1 t⁻1 अँड a⁻1 a⁻1. सो आपले जे डायमेन्शन्स आहेत ते ऑप्शन एशी मॅच झालेले आहेत. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. If unit of mass is 1 kg, unit of time is 1 minute and unit of acceleration is 10 meter per second square, then unit of energy is. या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक युनिटची हायपोथेटिकल सिस्टीम दिलेली आहे, ज्यामध्ये मासचं युनिट हे 1 kg आहे, टाईमचं युनिट 1 मिनिट आहे अँड ॲक्सिलरेशनचं युनिट 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आपल्या नॉर्मल सिस्टीममध्ये मासचं युनिट फक्त kg असतं, टाईमचं युनिट सेकंड, तर ॲक्सिलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. एनर्जीचा फॉर्म्युला लिहून घेऊ. सो एनर्जी हीच वर्क डन असते आणि वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सिलरेशन अँड हे पुढे डिस्प्लेसमेंट. आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आलेलं आहे, पण क्वेश्चनमध्ये मास, टाईम अँड ॲक्सिलरेशन याच क्वांटिटीज दिलेल्या आहेत. इथे कुठेही डिस्प्लेसमेंट दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण डिस्प्लेसमेंटलासुद्धा ॲक्सिलरेशन आणि टाईम यांच्या फॉर्ममध्ये आणूयात. आपल्याकडे ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन टाईम. वेलॉसिटीला आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईमही लिहू शकतो आणि इथे ऑलरेडी एक टी आहे, सो टीचा स्क्वेअर होईल. सो डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आपल्याला मिळते S इज इक्वल टू A इंटू टी स्क्वेअर. सो ही जी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये पुट करा. सो एनर्जीचा फॉर्म्युला आता आपल्याला मिळेल E इज इक्वल टू ma अँड डिस्प्लेसमेंटची ही व्हॅल्यू इकडे पुट करा. सो इथे A इकडे पण आहे, सो एचा स्क्वेअर होईल अँड टी स्क्वेअर. सो एनर्जीचा फॉर्म्युला ma² आणि t². या फॉर्म्युल्यामध्ये आता एमच्या ऐवजी त्यांनी जे हायपोथेटिकल युनिट कन्सिडर केलं आहे 1 kg ते पुट करूया. सो एमच्या ऐवजी 1 kg, देन ॲक्सिलरेशनच्या ऐवजी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण ह्या 10चा इकडे स्क्वेअर झालेला आहे. देन टाईम टीच्या ऐवजी 1 मिनिट पुट करू. सो 1 मिनिट सेकंडमध्ये कन्वर्जन केलं तर 1 इंटू 60 सेकंड आणि त्याचा स्क्वेअर. तर इथे आता आपल्याला एनर्जीचं युनिट मिळेल 1 इंटू 10चा स्क्वेअर 100, 60चा स्क्वेअर 3600. सो आन्सर येईल आता 3600 इंटू 100. सो अजून 2 झिरो ॲड होतील. ऑप्शन्स जर चेक केले तर इथे 10ची पॉवर दिसते, सो आपण 10च्या पॉवरमध्ये कन्वर्जन करून घेऊया. सो 1 2 3 4 5 6 6ने पॉईंट शिफ्ट केला तर आपला आन्सर येईल 0.36 इंटू 10⁻6 जूल. सो हे एनर्जीचं युनिट आपल्याला मिळालेलं आहे. हे हायपोथेटिकल सिस्टीममधलं युनिट आहे. सो ऑप्शन्समध्ये चेक करा की आपला आन्सर कुठे मॅच होत आहे. सो इथे ऑप्शन सी मॅच झालेला आहे 0.36 इंटू 10⁻6 जूल. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी.